एके रात्री तो आपल्या राजमहालात एकटाच बसला होता. सभोवती अंधार, मशालींचा मंद प्रकाश आणि त्याच्या मनात भीतीचे वादळ. तो कुठे आहे? तो मुलगा जिवंत आहे आणि तो मला मारणार आहे. कंस स्वतःशीच पुटपुटला. त्याने लगेच आपल्या मंत्र्यांना आणि राक्षसांना बोलावले. दरबारात भयानक राक्षस, असुर आणि जादूगार जमा झाले. कंस गरजला, ऐका, गोकुळ नावाच्या गावात तो मुलगा लपला आहे. मला त्या मुलाचा नाश हवा. कोणताही नवजात बाळ जिवंत राहू नये. सगळीकडे शोध घ्या. सगळ्यांनी आज्ञा महाराज म्हणून निघाले. तेवढ्यात पुढे आली पूतना राक्षसी. ती अत्यंत भयंकर होती. तिचे मूळ रूप पर्वताएवढे मोठे, डोळे लाल, दात धारदार. पण तिला मायावी शक्ती होती. ती सुंदर स्त्रीचे रूप घेऊ शकत होती. ती कंसासमोर वाकली. महाराज, मला ही जबाबदारी द्या. मी त्या मुलाला दूध पाजून मारून टाकीन. कंसाच्या चेहऱ्यावर क्रूर हास्य उमटले. जा पूतना, तुझे विषारी दूध त्याचा शेवट करेल. दुसऱ्या दिवशी सकाळी गोकुळात आनंदाचे वातावरण होते. गायींचे हंबरणे, गोपिकांचे गाणे, लहान मुलांचे खेळणे. नंदयशोदाच्या घरी छोटा कृष्ण खेळत होता. अचानक गावात एक अत्यंत सुंदर स्त्री आली. तिच्या अंगावर रेशमी वस्त्रे, चेहऱ्यावर तेज, डोळ्यात माया. ती इतकी सुंदर दिसत होती की कोणालाही संशय आला नाही. गोपिका म्हणाल्या, अगं, कोण आहे ही? एखादी देवीच वाटते. यशोदा आणि रोहिणी कामात गुंतल्या होत्या. त्यांनी तिला साधी स्त्री समजून आत येऊ दिले. पूतना कृष्णाकडे पाहताच थोडी थबकली. त्या बाळाच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होते. त्याच्या डोळ्यात निरागस हास्य. क्षणभर तिच्या मनात ममत्व जागे झाले. राक्षसी स्वभावाने तिला कठोर केले. तिने आपल्या स्तनाला घातक विष लावले. हे दूध प्यायलं की क्षणात मृत्यू, ती मनात म्हणाली. ती कृष्णाला उचलून मांडीवर घेतली. कृष्ण शांतपणे तिच्याकडे पाहत होता. जणू त्याला सगळं माहीत होतं. पूतनाने त्याला दूध पाजायला सुरुवात केली. पण पुढच्या क्षणी चमत्कार घडला. कृष्णाने फक्त दूध नाही, तर तिचे प्राणच शोषायला सुरुवात केली. पूतना तडफडू लागली. हा साधा मुलगा नाही, ती ओरडली. तिचे सुंदर रूप नाहीसे झाले. ती आपल्या मूळ राक्षसी रूपात आली, पर्वताएवढी मोठी, भयंकर. तिच्या किंकाळ्यांनी संपूर्ण गोकुळ हादरले. गावकरी धावत आले आणि त्यांनी पाहिले एक प्रचंड राक्षसी जमिनीवर कोसळली आहे आणि छोटा कृष्ण तिच्या छातीवर हस्त खेळतो आहे. सगळे थक्क झाले. यशोदा धावत आली आणि कृष्णाला उचलून मिठी मारली. माझ्या बाळा, तुला काही झालं नाही ना? कृष्ण फक्त हसत होता. गोपिकांनी आश्चर्याने विचारले, ही कोण होती? गावातील ज्ञानी म्हणाले, ही राक्षसी होती. पण कृष्णाने तिचा वध करूनही तिला मोक्ष दिला. कारण तिने आईसारखे दूध पाजले. खरंच, पूतनाला मृत्यूनंतर स्वर्गप्राप्ती झाली. कारण भगवंताने तिचा उद्धार केला. कंसाचा संताप. ही बातमी मथुरेला पोहोचली. कंस संतापाने ओरडला. पूतनासारखी शक्तिशाली राक्षसी सुद्धा त्या मुलाला मारू शकली नाही. तो नक्कीच विष्णू आहे. त्याची भीती वाढली.